मित्रांनो, तुम्हाला इतर लोकांपेक्षा 10 पटीने जर पुढे जायचं असेल तर तुम्हाला 10 पटीचा नियम, यश आणि अपयश याच्यातील एकमेव फरक दाखवणारा हा नियम माहीत असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत 10 पटीचा नियम या पुस्तकाचा सारांश. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. सुरुवातीला जाणून घेऊ या पुस्तकाचे लेखक ग्रँट कार्डोन यांच्याबद्दल. कार्डोन एंटरप्राइजेसचे CEO आणि आंतरराष्ट्रीय वक्ता, उद्योजक आणि प्रख्यात लेखक म्हणून ग्रँट कार्डोन यांना फोर्ब्सने टॉप मार्केटर म्हणून नाव दिले आहे, जी या विषयावरील त्यांची अपवादात्मक पकड दर्शवते. यशावरील लोकप्रिय ग्रंथ द 10X नियम तसेच 21 सर्वाधिक विक्री होणारे व्यवसाय कार्यक्रम तयार करण्याचे श्रेय त्यांना मिळालेले आहे. एक व्यक्ती म्हणून कार्डोनचा विश्वास आहे की यश हे एखाद्याचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे आणि त्याची द 10X मुव्हमेंट आणि द 10X ग्रोथ कॉन्फरन्स अनेक उद्योजकांच्या यशोगाथेचा एक भाग आहेत. त्यांच्या स्वतःच्या शब्दात कार्डोन पुढील गोष्टी सांगतात. मी लहान कंपन्या आणि फॉर्च्यून 500 कंपन्यांसोबत विक्री वाढवण्यासाठी काम करतो. दुर्लक्षित संधी शोधून आणि विक्री प्रक्रिया अधिक प्रभावी होण्यासाठी सानुकूलित करून आज जगातील सर्वोच्च विक्री प्रशिक्षण आणि सोशल मीडिया तज्ज्ञ मानले जाते. या क्षेत्रातील त्यांचा अनेक वर्षाचा व्यावहारिक अनुभव पाहता कार्डोनचा द 10X नियम हे तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी आणि यश आणि अपयशातील फरक शोधण्यासाठी एक निश्चित मार्गदर्शक आहे. पुस्तकाद्वारे कार्डोन तुम्हाला सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यास आणि संकुचित आणि बऱ्याचदा कालबाह्य झालेल्या मध्यमवर्गीय मिथकांपासून पुढे जाण्यास प्रवृत्त करेल, जी तुमच्या महत्त्वाकांक्षा मर्यादित करू शकतात आणि तुम्हाला तुमची खरी क्षमता ओळखण्यापासून रोखू शकतात. अशा मानसिक बंधनापासून मुक्त होणे तुम्हाला मुक्तपणे उड्डाण करण्यास आणि समाधानकारक आठवणींनी भरलेला प्रवास तयार करण्यात मदत करू शकते. नेतृत्वापासून विक्री आणि अर्थव्यवस्थेपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीवर अद्वितीय आणि सुव्यवस्थित दृश्यांसह कार्डोनचा द 10X नियम हा खरा खजिना आहे, जो तुम्हाला यशस्वी भविष्यासाठी योग्य मार्ग तयार करण्यात नक्कीच मदत करणार आहे. तर मित्रांनो, या पुस्तकाचे महत्त्वाचे मुद्दे सुरुवातीला सांगतो, नंतर सविस्तर माहिती पाहूया. पुरेशी उच्च ध्येय निश्चित न करणे ही सर्वात मोठी चूक आहे जी तुम्ही करू शकता. जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक प्रयत्नांची आणि विचारांची वास्तविक पातळी समजून घेणे आवश्यक आहे. 10 पटीच्या नियमामध्ये क्रियाकलाप स्तरांवर कार्य करणे समाविष्ट आहे, जे सामान्यांपेक्षा खूप जास्त आहे. लक्षात ठेवा की नेहमी लक्ष्य सेट करा जे तुमच्या मनात असलेल्या उद्दिष्टांच्या 10 पटीत आहेत. तुम्ही फक्त तुमच्या स्वतःच्या विचार आणि कृतींनी मर्यादित आहात. तुम्हाला किती यश मिळवायचे आहे ते कधीही मर्यादित करू नका, कारण हे तुम्हाला अपयशासाठी सेट करेल. जेव्हा तुम्हाला आधीच माहीत आहे की कोणती ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, तेव्हा सुरुवातीपासूनच उच्च ध्येय ठेवणे चांगले राहते. एक व्यक्ती म्हणून तुम्ही प्रामुख्याने 2 गोष्टींकडे काम करत आहात: तुमची स्वतःची ध्येय साध्य करणे आणि किंवा दूरदर्शींना त्यांचे ध्येय साध्य करण्यात मदत करणे. या परिस्थितीत दुसऱ्याच्या चाकात अडकण्यापेक्षा स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे चांगले नाही का? तुमची ध्येय आणि स्वप्ने उच्च स्थानावर सेट करणे आणि ते साध्य करण्यासाठी 10 पटीने कठोर परिश्रम करणे हे सर्वात मोठे कारण आहे जे तुमच्या यशात योगदान देऊ शकते. 2 महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. प्रथम, कधीही आपले लक्ष कमी करण्याचा प्रयत्न करू नका. त्याऐवजी तुम्ही स्वतःसाठी कल्पना करता ते उच्च लक्ष साध्य करण्यासाठी कार्य करा. दुसरे म्हणजे तुमचे अपयश समजावून सांगण्याचा प्रयत्न करू नका, कारण ते तुमच्या वेळेचा आणि प्रतिभेचा अपव्यय आहे. त्याऐवजी मागील अपयशांवर मात करण्यासाठी आणि यश मिळवण्यात मदत होईल अशा प्रकारे आपल्या कृती वाढविण्यावर कार्य करा. सोप्या शब्दात, तुम्ही प्रचंड कृती केली तरच तुम्ही वास्तविक उद्दिष्टे साध्य करू शकता आणि येथेच 10 पटीचा नियम लागू होतो. सरासरी बरोबर असाधारणपेक्षा कमी याबद्दल माहिती पाहू. तुम्ही ज्या जगात राहत आहात ते बहुतेक टच पॉइंट्सवर सरासरी दिसते. याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वतःसाठी सरासरी ध्येय
सेट केली पाहिजेत. शेवटी व्याख्येनुसार सरासरी हे असाधारणपेक्षा कमी नसल्यास काहीही नाही आणि तुमची उद्दिष्टे सामान्यपेक्षा कमी नसावीत. तुमचे बहुतेक देशबांधव कदाचित सरासरी आयुष्य जगत असतील, सरासरी करिअरचे नेतृत्व करत असतील आणि स्वतःला सरासरी ध्येय सेट करत असतील, परंतु असाधारण साध्य करण्यासाठी आकांक्षा बाळगणे आणि काम करणे ही तुमची जबाबदारी आहे. मूळ समस्या सरासरी क्षुल्लक असण्याभोवती फिरत नाही. प्रत्येकजण असाधारण जीवनासाठी किंवा लक्षाधीश होण्यासाठी कट करू शकत नाही, परंतु लक्ष केंद्रित करण्यासाठी सुरक्षित पैज म्हणून सरासरीचे चित्र करणे अस्वीकार्य आहे. तुम्हाला जीवनात असाधारण व्हायचे असेल आणि यशस्वी उपस्थिती निर्माण करायची असेल तर तुम्ही दीर्घकालीन उद्दिष्टे निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, ज्यासाठी सरासरीपेक्षा 10 पटीत अधिक काम करणे आवश्यक आहे. तसेच दीर्घकाळ उद्दिष्टे निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, ज्यासाठी सरासरीपेक्षा 10 पटीने अधिक काम करणे आवश्यक आहे. तसेच दीर्घकाळ सरासरी पातळीवर राहिल्याने तुम्हाला सरासरीपेक्षा कमी श्रेणीत ढकलले जाऊ शकते, कारण तुमची महत्त्वाकांक्षा कमी असताना घसरणे सोपे आहे. तुमची सरासरी कारकीर्द असल्यास तुमच्यासाठी खाली सरकणे खूप सोपे आहे. यासाठी फक्त एक अभूतपूर्व घटना लागेल. आता पाहूया अतिरिक्त प्रयत्नांवर आणि मोठ्या ध्येयांवर लक्ष केंद्रित कसे करायचे. अंतर्निहित 10 पटीच्या नियमात 2 भाग आहेत. तुम्हाला मोठी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील, अशी मानसिकता तुम्हाला सरासरी श्रेणीत राहण्यापासून रोखण्यास मदत करेल. 2 गोष्टी लक्षात ठेवा. हे शक्य आहे की तुमच्या मनात असलेल्या उद्दिष्टासाठी तुमच्या अंदाजापेक्षा 10 पटीने अधिक प्रयत्न करावे लागतील. म्हणून नेहमी या परिस्थितीचा विचार करा आणि तुम्ही ठरवलेल्या ध्येयाच्या दृष्टीने नेहमी 10 पट निकालासाठी प्रयत्न करा. स्वतःसाठी तुमच्या सुरुवातीच्या उद्दिष्टापेक्षा खूप वरच्या स्थितीत जाण्यासाठी जर तुम्ही या 2 गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही जी उद्दिष्टे हाती घेतलीत त्यात तुम्हाला कधीही यश मिळणार हे नक्की. तर तुम्ही केलेले अतिरिक्त प्रयत्न तुमच्या प्रगतीच्या प्रवाहाच्या विरुद्ध जाणाऱ्या घटनांविरुद्ध बफर देखील करू शकतात, ज्यामुळे तुम्हाला अनपेक्षित परिस्थितीतही तुमचे ध्येय साध्य करण्यात मदत होते. त्यामुळे ते तुम्हाला तुमच्या प्रवासात येणाऱ्या कोणत्याही अडथळ्यांसाठी तयार होण्यास मदत करते. आणि समीकरणाचा दुसरा भाग सोपा करण्यासाठी जर तुम्ही चंद्रासाठी चित्रित केले तर तुम्ही ताऱ्यांमध्ये सामील होऊ शकता, कारण तुम्ही किती प्रयत्न करता ते तुम्हाला अचूक परिणाम देईल याची शाश्वती नाही. म्हणूनच इच्छित परिणामासाठी फक्त 10 पटीने प्रयत्न करणे चांगले आहे, कारण यामुळे नकारात्मक परिस्थितीत तुम्हाला इच्छित परिणामाच्या बरोबरीने ठेवता येईल आणि सकारात्मक परिस्थितीत तुम्हाला तुमच्या इच्छेपेक्षा बरेच चांगले करण्यात मदत होईल. आता पाहूया मोठ्या कृती उद्दिष्टे साध्य करण्यात मदत कशा करतात. त्याहून यश मिळवणारे भित्रे नसतात. जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर तुमच्यासाठी आवश्यक असलेल्या किमान कृतीतून तुम्ही मिळवू शकत नाही. तुमचे अंतिम उद्दिष्ट गाठण्यासाठी तुम्हाला मोठ्या प्रमाणावर कृती करणे आवश्यक आहे. या कथेचे 3 भाग आहेत. 1. तुम्ही कोणतीही कृती करत नाही ज्यामध्ये तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी काहीही करत नाही. 2. तुम्ही कृतीतून माघार घेत आहात कारण तुम्ही पूर्वी केलेली कोणतीही कृती अयशस्वी ठरली आहे आणि तुम्हाला निराश केले आहे. आणि 3. तुम्ही सामान्य प्रमाणात कृती करता ज्यामध्ये तुम्ही सरासरी जीवन जगता आणि अगदी किमान करा. यापैकी कोणतीही परिस्थिती तुम्हाला यश मिळवण्यात मदत करण्यासाठी सुसज्ज नाही. तुम्ही सदैव मोठ्या प्रमाणावर कृती करण्यास तयार असले पाहिजे, कारण तुम्हाला तुमच्या स्वप्नांपर्यंत पोहोचण्याचा हा एकमेव मार्ग आहे. खरंच तुमचे लक्ष कधीही तुमचे लक्ष कमी करण्यावर नसावे, तर तुमच्या कृती आणि प्रयत्नांना एकत्रित आणि शाश्वत रीतीने वाढवण्यावर केंद्रित केले पाहिजे, कारण हे तुमच्या यशाचा आधारस्तंभ ठरेल. पाहूया यश हे तुमचे कर्तव्य आहे ते कशा प्रकारे. तर वेगवेगळ्या लोकांसाठी यश या शब्दाचा अर्थ वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे जीवनातील तुमच्या दृष्टिकोनावर आणि तुम्ही एका विशिष्ट टप्प्यावर कुठे आहात यावर सुद्धा अवलंबून आहे. तथापि असे काही पैलू आहेत जे निर्विवाद आहेत आणि ज्यांची गणना केली जाऊ शकते. यश महत्त्वाचे आहे आणि यश तुमचे कर्तव्य आहे. लोक त्यांचे ध्येय साध्य न करण्याचे सर्वात मोठे कारण असे आहे की अनेक लोक कर्तव्य किंवा जबाबदारीऐवजी यशाचा पर्याय म्हणून विचार करतात.
तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दात आणि मतांमध्ये यशाची चर्चा करू शकता. ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. तुम्हाला यश मिळवायचे असेल तर यश हा पर्याय असू शकतो. जे लोक त्यांच्या अपयशाची सबब पुढे करत नाहीत तेच यशस्वी होतात, कारण त्यांचे लक्ष नेहमीच वास्तविक अंतिम ध्येयावर असते. तसेच यश हे मर्यादित स्रोत नाही जे केवळ निवडलेल्या काही लोकांद्वारे मिळू शकते. जोपर्यंत ते मिळवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याची तुमची तयारी असेल तर यशाची कमतरता नाही. आणखी एक महत्त्वाचा धडा म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्व घटनांवर नियंत्रण ठेवणे, मग ते चांगले, वाईट किंवा कुरूप असोत. एकदा का तुम्ही हे मान्य केले की तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तुमच्या नियंत्रणात आहे, तेव्हा तुम्ही तुमचे जीवन बळकावण्यास आणि तुमचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने शर्यतीत अधिक चांगले स्थान मिळवाल. आता पाहूया, स्पर्धा टाळली पाहिजे ती कशासाठी आणि का. जे लोक त्यांच्या समवयस्कांशी स्पर्धा करतात ते त्यांच्या समवयस्कांच्या मागे अडकून राहतात. प्रत्यक्षात त्यांची स्वतःची पूर्ण क्षमता लक्षात न घेता दुसऱ्याचा पाठलाग करण्यात आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा आपल्या क्षेत्रात वर्चस्व मिळवण्यासाठी प्रयत्न करा. आणि हे वाटते तितके अवघड नाही. सर्वप्रथम तुम्हाला हे ठरवावे लागेल की तुम्हाला जागेवर वर्चस्व गाजवण्याचे आहे, आणि एकदा तुम्ही त्याकडे आपले मन निश्चित केले की तुमचे समवयस्क जे करण्यास नकार देत आहेत किंवा ते करण्यास तितकेसे चांगले नाहीत अशा गोष्टींवर प्रभुत्व मिळवण्यावर लक्ष केंद्रित करा. हे तुम्हाला एक चांगला फायदा देईल आणि तुम्हाला स्वतःसाठी एक अपवादात्मक स्थान तयार करण्यास मदत करेल, जे नंतर तुम्हाला या क्षेत्रावर प्रभुत्व मिळवण्यास मदत करेल. यश मिळवणे हा काही निवडक लोकांचा बालेकिल्ला असण्याची गरज नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतःला 10 पटीने उद्दिष्टे ठेवण्यास तयार असाल आणि नंतर ते पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कृती कराल आणि 10 पटीने प्रयत्न करा. सरासरी आणि मध्यमवर्गीय मानसिकतेतून आधी बाहेर पडा आणि आपल्या निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले पंख स्वतःला द्या. सर्व आत जा आणि आपल्या ध्येयासाठी वचनबद्ध असल्याचे लक्षात ठेवा. जोपर्यंत कृती आणि प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करणारा सकारात्मक ध्यास आहे तोपर्यंत यशाचे वेळ असणे ठीकच आहे. सामान्यतः असे म्हटले जाते की जर तुम्ही योजना आखण्यात अयशस्वी असाल तर तुम्ही अयशस्वी होण्याची योजना आखत आहात. हे अनेक क्षेत्रांसाठी खरे असले तरी तुमच्या आर्थिक उद्दिष्टांसाठी हे विशेषतः खरे आहे. एक व्यक्ती म्हणून तुमची कार किंवा घर खरेदी करण्यापासून ते लवकर निवृत्ती घेण्यापर्यंत अनेक आर्थिक उद्दिष्टे असतील. जर तुम्हाला यापैकी कोणतेही उद्दिष्टे साध्य करायचे असेल तर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर कृती करणे अत्यावश्यक आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमचा आर्थिक नियोजनाचा प्रवास सुरू करणे आवश्यक आहे आणि तुम्हाला हे आता सुरू करणे आवश्यकच आहे. तुम्ही तुमच्या ध्येयांना घाबरू नका. त्याऐवजी तुम्ही उच्च आर्थिक उद्दिष्टे निश्चित करा आणि नंतर एक आर्थिक योजना तयार करा जी तुम्हाला ती साध्य करण्यात मदत करेल. तथापि हे आवश्यक नाही की तुम्ही केलेल्या कृती नेहमीच तुम्हाला तुमच्या ध्येयांच्या जवळ घेऊन जातील. म्हणूनच तुमच्या आर्थिक नियोजनाच्या प्रवासात तुम्ही 2 गोष्टींचा विचार केला पाहिजे. 1. नेहमी एखाद्या व्यावसायिकांची मदत घेण्याचा विचार करा आणि 2. तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार केला पाहिजे. ही गुंतवणूक वाहने आहेत जी गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र करतात आणि नंतर ते कर्ज, इक्विटी, सोने इत्यादी विविध श्रेणींमध्ये गुंततात. ते विविध प्रकारच्या धोरणे आणि गुंतवणूक थीम देखील फॉलो करतात. म्युच्युअल फंड विविध प्रकारचे असतात. ते सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीद्वारे नियंत्रित केले जातात आणि तज्ज्ञ व्यावसायिकांद्वारे व्यवस्थापित सुद्धा केले जातात. हे सर्व घटक तुमची आर्थिक उद्दिष्टे अगदी 10 पटीने उद्दिष्टे साध्य करण्यास मदत करण्याच्या त्यांच्या क्षमतेपेक्षा योगदान देतात. या व्यतिरिक्त जर तुम्हाला तुमची 10 पटीने उद्दिष्टे खरोखरच साध्य करायची असतील तर तुम्ही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP मार्गाने म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार केला पाहिजे. याबद्दलचा व्हिडिओ सुद्धा मी हिंदी आणि मराठीमध्ये बनवलेला आहे जो तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, हा पुस्तक सारांश आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो, तुम्ही जे काही करत असाल, तुमचे ध्येय जे काही असेल त्याबद्दल 10 पटीने मेहनत आणि नियोजन करण्यास तयार राहा आणि मी तुमच्या सोबत आहे. नेहमीच सकारात्मक आणि ऊर्जावान व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांना सुद्धा पाठवा, त्यांना सुद्धा जॉईन व्हायला लावा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या
आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.